नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या या आवडत्या चॅनलवरती. तर आपण या ठिकाणी महाराष्ट्र आदिवासी विभागामध्ये जी चौकीदार पदाची भरती निघालेली आहे, तर त्या भरतीसाठी आवश्यक असलेले लेखी परीक्षेला जे काही महत्त्वाचे प्रश्न येतील असे येणारे, त्यासोबत आलेले असे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. सो आजचा हा आपला भाग 5व्या क्रमांकाचा आहे. या अगोदरचे भाग पाहिले नसतील, पाहून घ्या. इन डिटेलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि हा पेपर तुमचा ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये होणार आहे. ओके, तर जेवढं होईल तेवढं ऑनलाईन टेस्ट सिरीज वगैरे आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, सो ज्यांना कोणाला जॉईन करायचं आहे जॉईन करू शकता. परीक्षेपर्यंत तुम्हाला जवळपास टेस्ट सिरीज, त्यानंतर व्हिडिओ लेक्चर, त्यासोबत PDF हे सर्व तुम्हाला बॅचमध्ये मिळत जाणार आहे. आणि बॅच तुम्हाला आपल्या स्टडी विथ गुरु नावाच्या ॲपवर मिळून जाईल. आणि तिथं तुम्हाला चौकीदार नावाची बॅच किंवा यशस्वी भव नावाची बॅच त्या ठिकाणी आहे, ती तुम्हाला जॉईन करायची आहे. सो वेळ न गमावता लवकरात लवकर जॉईन करा. जवळपास त्या बॅचची फी तुम्हाला 10 मे नंतर वाढणार आहे, कारण का त्याच्यामध्ये स्टडी मटेरियल सतत वाढत आहे. त्यामुळं जसं जसं मटेरियल वाढत जाईल तसं तसं ते त्या ठिकाणी फीसुद्धा वाढत जाणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर त्या ठिकाणी जॉईन करा. ओके, हां. तर बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो की महाराष्ट्रातील कोणत्या आदिवासी जमातीचे लोक तारपा नावाचं नृत्य या ठिकाणी करतात? तर महाराष्ट्रामध्ये जे वारली समाज आहे किंवा या अनुसूचित जमातीचे जे लोक आहेत, ते तारपा नावाचं वाद्य आहे. ओके, ते तारपा नावाच्या एक वाद्य आहे, त्याच्यावरच जे नृत्य करतात ते वाजून, त्यालाच तारपा नृत्य वगैरे म्हणतात. आणि हे स्पेशली करून जी वारली नावाची जमाती आहे, ती जे आपले ठाणे आणि जो आपला पालघर जिल्हा आहे, तर इकडं ही स्थित असलेली जमाती आहे. सो हे थोडंसं लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर गोंड नावाची जी जमात आहे, ती आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात, म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर येते बरं. सगळ्यात जास्त यांची संख्या आहे दुसऱ्या क्रमांकावर. पहिल्या क्रमांकावर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आदिवासी जमात असलेली कुठली जमात म्हटलं तर हे थोडंसं नोट डाऊन करून घ्या. पहिल्या नंबरला भिल्ल जमातीचे आहेत. ओके, तर हे थोडंसं लिहून घ्या. परत गोंड नावाची जी काही जमात आहे, ती आपल्या महाराष्ट्राच्या चंद्रपूर, त्यासोबत अजून बघायला गेलं तर गडचिरोली अशा भागामध्येही आढळून येते. परत भिल्लच्या बाबतीत बोलायला गेलं तर भिल्ल ही सगळ्यात मोठी तर आहेच, जी स्पेशली करून खानदेशामध्ये आढळून येते. ओके, तर जी काही माहिती सांगतोय ती लिहून घ्या. आणि काही डाऊट वाटत असतील तर अवश्य मला कळून द्या. परत बघायला गेलं तर कोरकू नावाची जी काही जमात आहे, ती जे आपलं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये अमरावती, ओके, अमरावती या जिल्ह्यामध्ये यांचं प्रमाण त्या ठिकाणी दिसून येतं. ओके, तर हे काही महत्त्वाची माहिती आहे. आणि परत परत सांगतोय, आपण इथं 10च प्रश्न घेतो. 10 प्रश्नांमधून जवळपास आपले 50 ते 60 प्रश्न कव्हर होतात. त्यामुळं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर आपली जी यशस्वी भव नावाची बॅच आहे, ओके, ती जॉईन करा. त्या बॅचमध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स अपलोड होत आहेत. जे काही सध्याला मराठी व्याकरणाचे व्हिडिओ त्या ठिकाणी होत आहेत, त्याच्यासोबत PDF ऑलरेडी त्याच्यात आहेत. आणि पहिली तुमची टेस्ट सिरीज जी आहे ती तुम्हाला आज संध्याकाळी मिळून जाणार आहे. सो ज्यांनी ज्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांना नोटिफिकेशन येऊन जाईल. ज्यांनी ज्यांनी प्रवेश घेतला नसेल त्यांनी ॲप वगैरे डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी पहिली टेस्ट आज तुम्हाला या बॅचमध्ये मिळून जाणार आहे. ओके, हो, जमलं तर आठवड्याला एक टेस्ट वगैरे त्याच्यामध्ये अपडेट करू, अथवा महिन्याला एक टेस्ट वगैरे अपडेट करू. परत गाववाडा नावाचं पुस्तक कोणी लिहिलं? तर गाववाडा नावाचं जे पुस्तक आहे ते त्र्यंबक नारायण आत्रे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, जे की महाराष्ट्रातली जी काही समाज व्यवस्था आहे त्याचं चित्रण या पुस्तकामध्ये आहे. सो हे थोडंसं लिहून घ्या, किंवा यांना जे आहे ते मी हायलाईट वगैरे करतो, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल याचं उत्तर नेमकं कुठलं आहे ते. तर त्रिणा आत्रे जे आहेत ते, आणि पहिल्याचं उत्तर होतं आपलं वारली. ओके, हां, तर लिहून घ्या.
आता बघायला गेलं तर नामदेव ढसाळ यांनी दलित पॅंथरचे संस्थापक आहेत. त्यासोबत प्रसिद्ध कवीसुद्धा आहेत आणि त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा कविता संग्रह तो म्हणजे कुठला? गोलपिठा नावाचा कविता संग्रह खूप फेमस आहे, वाचा जमलं तर. हां. आणि परत बघायला गेलं तर बाबा कदम हे काय आहेत? प्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांनी खूप साऱ्या कादंबऱ्या वगैरे लिहिलेल्या आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त गोपाळ गणेश आगरकर यांचं समाजसुधारकांमध्ये नाव येतं. त्याच्यासोबत यांनी सुधारक नावाचं वृत्तपत्रसुद्धा सुरू केलेलं आहे. तर हेही त्याच्यामध्ये सगळ्यांनी ॲड करा. ओके. हां. आणि काही डाऊट वाटत असेल नक्की मला कमेंटद्वारे विचारपूस करू शकता. आणि हे जे प्रश्न घेतोय ना, हे आपल्या महाराष्ट्रातल्या गट ड परीक्षेमध्ये विचारलेलेच हे प्रश्न आहेत. आणि याच लेवलचे काही यातलेच प्रश्न किंवा बॅचमधले प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. त्यामुळे जेवढं होईल तेवढं आत्तापासून सराव करा. परत मनाचं श्लोक कोणी लिहिलं? तर मनाचं जे श्लोक आहे ते संत रामदास यांनी लिहिलेलं आहे. ओके. मनाचे श्लोक. तर थोडंसं लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये परत संत रामदास यांनी एक पद्धतीनं दासबोध नावाचा सुद्धा ग्रंथ लिहिला. तर हाही त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. ओके. आणि परत संत तुकाराम हे जे आहे ते तुकाराम गाथा. ओके. किंवा यांनी अभंग रचलेली आहेत. हे आपल्या महाराष्ट्रातले मोठे मोठे संत आहेत. ओके. यांच्याबद्दल माहिती तुम्हाला असू द्या. समाजसुधारक संत वगैरे. परत संत नामदेव विचारलं तर संत नामदेव यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार पंजाबपर्यंत नेला. ओके. पंजाबमध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार वगैरे केलेला आहे. परत यांचे जे पद वगैरे आहेत ते शिखांचा जो गुरुग्रंथ साहिबा धर्मग्रंथ आहे तर त्या धर्मग्रंथांमध्ये यांची काही पद त्या ठिकाणी आहेत. तर तेही त्याच्यामध्ये ॲड करा. परत संत एकनाथ महाराज तर हे जे आहे ते पैठणचे संत होते. ओके. पैठणचे संत हे आहेत देहूचे. ओके. ठिकाणंसुद्धा लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. हां. यांनी वेगवेगळी भारुडे वगैरे लिहिलेली आहे. तर यांच्या संदर्भात माहिती याच्या व्यतिरिक्त काही राहिलं असेल तर कमेंट करून द्या. जेणेकरून असू द्या. थोडं जर ज्ञान वाटत असाल तर तुमचं ते ज्ञान कमी होत नाही, ते वाढतं. ओके. त्याच्यामुळं कमेंट करून द्या. मी अवश्य पिन करून ठेवेन. परत आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर आधुनिक मराठी कवीचे जनक किंवा कवितेचे जनक वगैरे म्हणून जे केशवसूत आहेत यांना या ठिकाणी म्हणलं जातं. केशवसूत म्हणजेच काय? तर लक्षात ठेवा, केशवसूत म्हटलं तर त्यांचं नाव आहे कृष्णाजी. ओके. केशव दामले त्यांचं ते नाव आहे. थोडंसं हँडरायटिंग व्यवस्थित नाही आहे, मॅनेज करा, समजून जाईल तेवढं तर बेटर आहे. ओके. परत बघायला गेलं तर कुसुमाग्रज यांच्या बाबतीत बोलायला गेलं तर यांचं नाव आहे वि वा शिरवाडकर. ओके. शॉर्टमध्ये असू द्या. यांनी खूप सारी नाटकं वगैरे लिहिलेली आहेत. ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाटक म्हणजे कुठलं त्यांचं? तर नटसम्राट. ओके. नटसम्राट नावाचं नाटक खूप फेमस आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. परत माधव ज्युलियन यांचं जे नाव आहे ते माधव त्र्यंबक पटवर्धन आहे. ओके. माधव त्र्यंबक आणि पटवर्धन. ओके. यांचं हे प्रमुख मुख्य नाव आहे. आणि त्यांनी वेगवेगळी गझल त्यानंतर सुनीत नावाचं काव्यप्रकार वगैरे प्रसारित केला. परत ग्रेस जे आहेत ते कोणाचं नाव आहे? तर त्यांचं जे नाव आहे ते जवळपास माणिक. ओके. माणिक सीताराम गोडघाटे हे त्यांचं नाव आहे. लिहून घ्या वाटल्यास. जे जे आवश्यक असेल ते ती माहिती या ठिकाणी लिहून घ्या. आणि परत सांगतोय, काही डाऊट वाटत असेल नक्की कमेंट करून द्या. परत राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय मतदार दिन जो आहे तो जवळपास 25 जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो. 26 जानेवारीला काय असतो? प्रजासत्ताक दिवस असतो. ओके. प्रजासत्ताक दिन. त्यासोबत 15 ऑगस्टला काय असतो? स्वातंत्र्य दिन. हे सगळे काय आहेत? आपले राष्ट्रीय उत्सव आहेत. ओके. 26 नोव्हेंबरला काय असतो? तर 26 नोव्हेंबरला भारतीय संविधान दिन असतो.
संविधान दिन. ओके, हे सगळं माहिती असू द्या. परत बघायला गेलं तर राज्यसभेचे पहिले सभापती कोण होते? तर राज्यसभेचे जे पहिले सभापती होतं त्यांचं नाव होतं डॉक्टर एस राधाकृष्णन. ओके, किंवा याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता की राज्यसभेचे पहिले सभापती कोण असतात असा प्रश्न कधी कधी येतो. तर राज्यसभेचे पहिले सभापती जे आपल्या भारताचे उपराष्ट्रपती असतात ना, तर तेच त्या ठिकाणी राज्यसभेचे पहिले सभापती असतात. आणि भारताचे जे पहिले उपराष्ट्रपती आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर एस राधाकृष्णन. ओके, तर हे थोडंसं लिहून घ्या. परत झाकीर हुसेन जे आहे ते आपल्या भारताचे दुसरे उपराष्ट्रपती आहेत आणि तिसरे राष्ट्रपती आहेत. थोडंसं बघा इथं कसं आहे, दुसऱ्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती आणि परत तिसऱ्या क्रमांकाला हे आपल्या भारताचे राष्ट्रपती आहेत. तर हे थोडंसं लिहून घ्या. परत गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल खूप सारी माहिती आहे, आपण वर तर थोडं पाहिली, बाकी पुढं पाहूयात. ओके, असू द्या. आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या भारताचे सगळ्यात पहिले काय आहेत? पंतप्रधान आहेत. ओके, तर हे थोडंसं लिहून घ्या. आणि इथंपर्यंत आला असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, अवश्य करून द्या. मी माझ्या व्हिडिओमध्ये बॅचबद्दल इन्फॉर्मेशन ॲड केली असती, पण व्हिडिओ फार लांब होतोय. बॅच एवढी टॉप लेवलची आहे, त्या बॅचमध्ये तुमचं जेवढा अभ्यास होईल तेवढं कमी होईल. म्हणजेच एक पद्धतीनं जो काही सिलेबस आहे तो त्या अभ्यासातून परिपूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न आमच्या टीमनं केलेला आहे. त्यामुळं लवकरात लवकर जॉईन करा. आणि ही बॅच तुम्हाला लाईफ टाईम असणार आहे. आता तुम्ही कुठलीही गट ड ची परीक्षा द्या, ओके, तर ती एकच बॅच तुम्हाला कामाला येणार आहे, महाराष्ट्रातली कुठलीही द्या. हां, तर असू द्या. परत बघायला गेलं तर याच्यामध्ये भारतातली जी 12 ज्योतिर्लिंगे आहेत त्याच्यापैकी महाराष्ट्रात किती आहेत? तर जी भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंगे आहेत त्याच्यापैकी भारतामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंगे आहेत. ओके, आता ज्याच्यामध्ये बघायला गेलं तर एक आहे त्र्यंबकेश्वरला. ओके, हां, थोडंसं लिहून घ्या वाटल्यास, त्र्यंबकेश्वर. ओके, त्र्यंबकेश्वरला एक आहे. त्यानंतर घृणेश्वरला दुसरं आहे, घृष्णेश्वर ना, हां, थोडंसं. हां, परत त्याच्यानंतर भीमाशंकर आणि किती झाले? 3 झाले ना. हां, औंढा नागनाथ आणि त्याच्यासोबत अजून बघायला गेलं तर परळी वैजनाथ. ओके, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ. तर या 5 ठिकाणी ही ज्योतिर्लिंगे आहेत. सो सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. काही डाऊट वाटत असेल नक्की कळवा. ओके, हां, आणि संपूर्ण भारतात काय आहेत? 12 ज्योतिर्लिंगे आहेत. आणि जी इतरत्र आहेत ती बाकीच्या राज्यांमध्ये वगैरे आहेत. ओके, तर हे थोडंसं लिहा. परत काय म्हटलं की भारताचा किंवा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? आता बघा, भारतामध्ये सगळ्यात मोठा पुरस्कार कुठला असतो म्हटलं तर भारतरत्न असतो. आणि हा पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातले व्यक्ती कोण? तर त्यांचं नाव आहे जे महर्षी कर्वे आहेत. ओके, त्यांना आपण महर्षी धोंडो केशव कर्वे, ओके, त्यांचं नाव परिपूर्ण महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जे आहे ते भारतरत्न हा पुरस्कार सगळ्यात पहिल्यांदा मिळाला महाराष्ट्रातून. ओके, सो थोडंसं लक्षात ठेवा. जवळपास बघायला गेलं तर 1958 मध्ये त्यांना मिळाला, 58, आणि जवळपास 100व्या वर्षी त्यांना भारतरत्न मिळालेला आहे. परत बघायला गेलं तर विनोबा भावे जे आहेत ते यांना जवळपास एक पद्धतीनं 1983ला मिळाला. ओके, मरणोत्तर मिळाला त्यांना. आणि परत अजून एक सांगतो, विनोबा भावे जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रातले सगळ्यात पहिले असे समाजसुधारक आहेत ज्यांना रॅमन मॅग्सेसे नावाचा पुरस्कार सगळ्यात पहिल्यांदा मिळाला. ओके, सो थोडंसं लक्षात ठेवा. म्हणजे पूर्ण भारतामध्ये सगळ्यात पहिला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे कोण आहेत? तर विनोबा भावे. परत यांच्या बाबतीत अजून भूदान चळवळीचे जनक म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं.
तेही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. परत बघायला गेलं तर लता मंगेशकर यांना जे आहे ते 2001 मध्ये मिळालं आणि सचिन तेंडुलकर यांना जे आहे ते 2014 मध्ये मिळाला. ओके, तर हे थोडंसं लिहून घ्या. आणि बाकी अजून बघायला गेलं तर 9वा प्रश्न काय म्हणतो की सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा जो ग्रह आहे तो कुठला आहे? तर गुरु हा जो ग्रह आहे तो सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह आहे. ओके, तर हे थोडं नोट डाऊन करून घ्या. परत बघायला गेलं तर याच्यामध्ये पृथ्वी जो आहे तो सगळ्यात मोठ्या क्रमांकावर काय येतो? 3ऱ्या क्रमांकाचा हा सगळ्यात मोठा ग्रह म्हणू शकता. सॉरी, सूर्यमालेत त्याचा 3रा ग्रह आहे ना. हा, 3रा ग्रह. क्रम बरं थोडंसं लिहा वाटल्यास. आणि परत बघायला गेलं तर क्रम म्हणतोय आणि हा जो गुरु आहे याचा क्रम सूर्यमालेत 5वा आहे आणि सगळ्यात मोठा हा ग्रह आहे. हे थोडंसं लिहा. परत मंगळला लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं. ओके, परत शनी तर सगळ्यांना माहिती असेल की याच्या भोवती कडा वगैरे आहेत. ओके, कड्यांसाठी तो प्रसिद्ध वगैरे आहे. परत 10वा आणि 11वा प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना द्यायचं आहे. कमेंट करून द्या आणि कमेंट तुमचे जेवढे जास्त असतील 100+ कमेंट्स आले म्हणजे तुम्हाला दुसरा नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी मिळून जाईल. ओके, नवीन लेक्चर. त्यामुळं लवकरात लवकर कमेंट करा आणि काही डाऊट असतील मला कळून द्या, कुठं चुकीचं वाटत असेल तर. बाकी तुम्हाला भेटेन अशाच भागांसोबत. बाकी पेपर कसा होता, प्रश्न कसे होते याच्या संदर्भात नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागात. आणि बॅच ज्यांनी घेतली नसेल लवकरात लवकर जॉईन करा. 10 मे पर्यंत त्यांची फी वगैरे त्याच्यानंतर इन्क्रीज होणार आहे. त्यामुळं जेवढं होईल तेवढं मिळवून घ्या. बाकी धन्यवाद.